जर तुम्ही डोसा लवर आहात आणि ठाण्यामध्ये राहता तर तुम्ही ही व्हिडिओ पूर्ण बघा। रस्त्याने जात असताना आम्हाला एका हातगाडीवरती अशी तुफान गर्दी बघायला दिसली, तर आम्ही विचार केला जाऊन बघूया। तर तिथे जाऊन बघितल्यावरती आम्हाला दिसलं की एक दादा डोसा बनवताय, तो पण मैसूर मसाला डोसा। आणि मैसूर मसाला डोसा खाण्यासाठी इतकी गर्दी लागलेली, मैसूर मसाला डोस्यासाठी एवढी गर्दी लागलेली बघून आम्ही विचार केला की आपण पण एक मैसूर चीज मसाला डोसा टेस्ट करून बघूया। डोस्याचं बॅटर गरम तव्यावरती दादानी पसरवून घेतलेलं आहे, त्यावरती लावलेली आहे बटाट्याची भाजी, त्यावरती टाकलेला आहे कांदा, टोमॅटो, बीट, त्यावरती आलेले आहे कोथिंबीर, मसाले, चटणी आणि अमूल बटर, मीठ, मसाला हे सगळं टाकून त्यांनी एकत्र असं एकजीव करून घेतलेलं आहे। तुम्ही बघितलं कसं केलं। त्यावरून आलेली आहे यांची चटणी सुद्धा या मैसूर मसाल्याच्या भाजीमध्ये ऍड केलेली आहे, ज्याने येते या भाजीला टेस्ट। तुम्ही आता परत बघा, दादानी घेतलेला आहे तव्यावरती बॅटर आणि पूर्णपणे तव्यावर पसरून घेतलेला आहे। त्यावर दादानी लावलेली आहे ही बटाट्याची भाजी आणि त्यावरती येणार आहे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि लालसर असा बीट हा इथे किसून टाकला जातो। त्यानंतर वरून ऍड केली जाते ती यांची लालवाली चटणी, हिरवी चटणी आणि मसाले, हे तिन्ही मिक्स केल्यानंतर वरून येतं ते बटर आणि बटर टाकल्यावरती ही सगळी भाजी चांगली मिक्स केली जाते एकजीव होईपर्यंत। माझा फेवरेट मैसूर मसाला डोसा आहे। तुमचा फेवरेट कोणता डोसा आहे ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा। इथे दादांनी स्मॅशरने भाजी पूर्ण एकजीव करून घेतलेली आहे। मैसूर मसाला डोसाचा सुगंधच एवढा जबरदस्त होता ना, आपोआप लोक त्यांच्या गाडीकडे अट्रॅक्ट होत होती, जशी मी झाली तशी। आणि खरं सांगू ना, तर हे लाईव्ह बघण्यामध्ये खूप जास्त मजा येते। माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं एवढा छान असा मैसूर डोसा बघून। तुम्हाला जर एवढा जबरदस्त मैसूर मसाला डोसा आणि इतर डोसेही टेस्ट करायचे असतील तर तुम्ही नक्की आशा रेड्डी पार्कच्या समोर या। तिथे दादांची गाडी लागते आणि त्या गाडीवरती तुम्हाला 20 पेक्षा जास्त व्हरायटीज मिळतील डोस्यांमध्ये। आणि खरं सांगते, डोसा खाऊन तुमचं मनही भरेल आणि पोटही। इथे आम्ही मागवलेलं त्यांच्याकडे चीज मैसूर मसाला डोसा, त्यामुळे दादांनी ह्यावरती टाकलेला आहे असं भरभरून चीज, आणि चीज बघून माझं मन तृप्त तर झालंच। त्यानंतर हा आपला डोसा इथे तयार झालेला आहे। जर तुम्हाला डोसाची भाजी पार्सल हवी असेल तर पार्सलही मिळेल, पण आम्ही तिथे खाणार होतो त्यामुळे आम्ही ही डोस्यामध्येच घेतली। आणि इथे तयार झालेला आहे आपला हा चीज मैसूर मसाला डोसा। आमची व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा। तर वाट कसली बघतायत, लवकरात लवकर जा आणि मैसूर मसाला डोसा टेस्ट करा आणि आम्हाला सांगा की तुम्हाला कसं वाटलं तो। भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये।